नागपुर में खेलों का सबसे बड़ा आयोजन खासदार क्रीड़ा महोत्सव सीजन 4 इस बार और भी भव्य अंदाज में आयोजित किया जा रहा है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की संकल्पना और पूर्व विधायक संदीप जोशी के मार्गदर्शन में 31 मई से 7 जून 2026 तक ये महोत्सव आयोजित होगा। खेलो नागपुर खेलो थीम पर आधारित इस आयोजन में 23,800 खिलाड़ी हिस्सा लेंगे और शहर के 20 अलग अलग मैदानों पर प्रतियोगिताएं आयोजित की जाएगी। योगासन, कबड्डी, कुश्ती, बैडमिंटन, स्विमिंग, बास्केटबॉल और शतरंज सहित कुल 18 खेल शामिल किए गए हैं। खिलाड़ियों के लिए 57 लाख रुपए के पुरस्कार घोषित किए गए हैं। महोत्सव का उद्घाटन यशवंत स्टेडियम में होगा, जहां बॉलीवुड अभिनेता सुनील शेट्टी मुख्य अतिथि के तौर पर मौजूद रहेंगे। कारण किती ज्ञान असेल, कितीही मोठी सत्ता असेल, कितीही मोठी संपत्ती असेल आणि किती सगळ्या गोष्टीमध्ये सौंदर्य असेल, तरी ज्याची प्रकृती बिघडते, या चारही गोष्टी काही कामाच्या नाहीत। आणि म्हणून आपली हेल्थ, आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर रोज व्यायाम केला पाहिजे। संदीप इतकं रोज नको मी पण रोज करतो आणि रोज सकाळी उठून 2.5 तास मी व्यायाम करतो, प्राणायाम करतो, त्याशिवाय खालीच नाही काही होत। त्यामुळे आपल्या जीवनात आपल्या घरातला आनंद द्विगुणित करायचा असेल तर आपली मुलं खेळली पाहिजे। दुर्भाग्य आहे की आजकाल मोबाईल हातात घेऊन दिवसभर आपल्यासमोर बसले असतात, आपल्याला राग येतो पण बोलता येत नाही। त्यांच्या हातातला मोबाईल विसरला तर रागवतात। आणि म्हणून येणाऱ्या काळात आपली पिढी आपल्याला खऱ्या अर्थाने तिचं भविष्य उत्तम करायचं असेल तर ती मैदानावर खेळली पाहिजे। कबड्डी आहे, खो खो आहे, धावणं आहे, स्विमिंग आहे, या सगळ्यातून व्यक्तिमत्व तयार होतं। आणि एवढंच नाही, स्पोर्ट्समन स्पिरिट या शब्दाचा अर्थ केवळ खेळ आहे, एंटरटेनमेंट नाही आहे। म्हणून आज खासदार क्रीडा महोत्सव हा उद्देश त्यामध्ये होता। कारण जनतेने मला जेव्हा निवडून दिलं तेव्हा जनतेची सर्वांगीण प्रगती आणि विकास झाला पाहिजे। त्याला आजच्या भाषेत डोमेस्टिक हॅपी वुमन इंडेक्स म्हणजे सुखांक म्हणतात। आणि म्हणून चांगले कार्यक्रम झाले पाहिजे, चांगली भजनं लोकांनी केली पाहिजे, चांगल्या प्रकारे आपण शेतकरी असेल तर सगळ्यांकरता कार्यक्रम करतो, त्यातला हा आपला क्रीडा महोत्सव आहे। आणि खरं म्हणजे आपण सगळेजण मेहनत करतात। आता मी खासदार असल्यामुळे माझा फोटो येतो, पण माझं श्रेय खूप कमी आहे। ही सगळी मंडळी स्टेजवर बसलेली आणि तुम्ही सगळे असल्यामुळे रात्रंदिवस मेहनत करतात आणि त्यातून हा यशस्वी होतो आणि अतिशय खेळाडू आनंदाने भाग घेतात। मी हा महोत्सव असता रोज संध्याकाळी मैदानावर वेगळा जातो आणि त्यांच्या चेहऱ्यावर एवढी खुशी असते की ती बघून मनालाही पण खूप समाधान प्राप्त होतं। सगळ्यांच्या मनात भावना होते की या एवढ्या उन्हाळ्यात आपण ही स्पर्धा घेणं योग्य होईल की होणार नाही। मग त्याच्यावरच मार्ग काढला की आपण यावर्षी स्पर्धाच घेतल्या नाही, हे काही बरोबर होणार नाही आणि त्यामुळे आपण ही स्पर्धा यावर्षी घेऊ, पण संध्याकाळी 6 ते रात्री 10 आउटडोअर खेळ जे असतील ते करून आपण स्पर्धा घेऊया, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही आणि कुठली अपरिहार्य घटना होणार नाही।